बीडीडी चाळ अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। तर विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक। उद्या सकाळी 10 वाजता वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन। उद्या संध्याकाळी 6 वाजता महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। महायुतीचं धोरण उद्या ठरवण्यात येणार, खासदार सुनील तटकरे यांची माहिती। मंत्री छगन भुजबळांच्या हृदयावर शस्त्रक्रिया। मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये भुजबळांवर करण्यात आली शस्त्रक्रिया। डॉक्टरांकडून भुजबळांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला। मुंबई मेट्रो लाईन 4 साठी मोठं पाऊल। 56 मीटर लांबीचा आणि 450 टन वजनाचा स्टील स्पॅन एका रात्रीत बसवण्यात यश। अनिल अंबानी ग्रुपची 40 पेक्षा अधिक मालमत्ता ईडीकडून जप्त। अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित मालमत्ता जप्त। 31 ऑक्टोबर 2025 ला पीएमएलए कायद्याअंतर्गत कारवाई। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सचिवपदी शैलेश टिळक यांची निवड होण्याची शक्यता। खजिनदारपदी अरुण लाखानी यांचं नाव निश्चित। पुण्यामध्ये सोशल मीडियावर गणेश काळेच्या हत्येचं समर्थन। कोंढव्यामधील तरुणांनी सोशल मीडियावर बंदुकांसह बनवला व्हिडिओ। हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ देखील केला पोस्ट। रत्नागिरीमधील लोटे एमआयडीसी मधील प्रदूषण प्रकरणी जिल्हा पोलिसांची कारवाई। तर रासायनिक सांडपाण्याने नदी पूर्ण दूषित झाल्याने कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।